मंचावर उपस्थित सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचं मी स्वागत करतो। आज जे प्रवेश या ठिकाणी केले जात आहेत ते शिवसेना उबाटा गट यांच्या पक्षातले हे महत्त्वपूर्ण पदाधिकारी यांचा हा पक्ष प्रवेश होतोय। मालवण नगरपालिका क्षेत्रातले हे प्रवेश ज्यामध्ये माजी तालुका अध्यक्ष आणि बांधकाम सभापती मंदार केणीजी यांचा पक्ष प्रवेश होतोय। माजी नगरसेवक यतीन खोत जे बांधकाम सभापती राहिलेले आहेत, श्रीमती दर्शना कासावकर आरोग्य सभापती राहिलेले आहेत, भाई कासावकर शाखा प्रमुख, नंदा सारंग उपशहर प्रमुख, नितीन पवार शाखा प्रमुख, सईताई वाघ शाखा प्रमुख, अमन घोडावले उपशहर प्रमुख युवा सेना, संजय कासावकर शाखा प्रमुख, सेजल परब माजी नगरसेविका, अशोक कासावकर या सगळ्या मान्यवरांचा या ठिकाणी पक्षप्रवेश साकारला जातोय। मी या मान्यवरांना मंचावरती आमंत्रित करतो की आपण पक्षप्रवेशासाठी मंचावरती यावं। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हा पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय। सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश या ठिकाणी साकारला जातोय। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या कार्यावरती प्रभावित होऊन, कार्यावरती विश्वास ठेवून अनेक पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये सातत्याने साकारले जात आहेत। आज मालवण नगरपालिका क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे पक्षप्रवेश साकारले जात आहेत। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आम्ही या सगळ्या नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी हे पक्षप्रवेश सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेले आहे। मी माजी तालुका अध्यक्ष आणि बांधकाम सभापती श्री मंदार केणी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आजच्या या शुभ पक्षप्रवेश प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करा। या पक्षप्रवेशा प्रसंगी या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण, या ठिकाणी सरचिटणीस सन्माननीय आमदार पाटील साहेब, सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख प्रभाकर सावंत साहेब, माझ्याबरोबर उपस्थित सर्व नगरसेवक आणि सन्माननीय पदाधिकारी म्हणून या ठिकाणी यावेळी आम्ही सन्माननीय रवींद्र साहेबांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर चर्चेअंती देशाचं नेतृत्व मोदी साहेबांचं असेल, महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आता झालेले प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील। खऱ्या अर्थानं गेल्या 2.5 वर्षात रवींद्र चव्हाण साहेबांनी मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली। ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्ष होतो, परंतु त्या ठिकाणी जी कामाची पद्धत आणि त्या ठिकाणी ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काही आयाम त्यांनी निर्माण केला, त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्टेशन आहेत। या रेल्वे स्टेशनना त्या ठिकाणी वेगळ्या नजरेतनं बघितलं जायचं, पण त्या ठिकाणी उभी केलेल्या वास्तू जर तुम्ही बघितल्या तर रवींद्र चव्हाण साहेबांनी जे काम त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलं, आम्ही विरोधी पक्षात असलो तरी कधी त्यांनी विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी आम्हाला वागणूक दिली नाही, सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी दिली।
आणि आज देशात आणि राज्यात नेतृत्व आज भारतीय जनता पार्टी करत आहे. मालवण शहर, मालवण जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन दृष्ट्या कुठेतरी राज्याच्या नकाशावर आहे, जगाच्या नकाशावर आहे. पण या मालवण शहराचा किंवा या जिल्ह्याचा विकास करत असताना एक वेगळ्या स्तरावर हा आपला पर्यटन दृष्ट्या जिल्हा गेलेला असताना मालवण शहर, मालवणच्या आजूबाजूचा परिसर हा पर्यटन दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेला परिसर हा विकसित करताना त्या ठिकाणी ज्या सत्ता देशात आणि राज्यात आहेत त्या सत्तेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आमच्या शहराचा, आमच्या आजूबाजूच्या परिसराचा त्या ठिकाणी विकास करू शकतो. आणि मला खात्री आहे की चव्हाण साहेब या ठिकाणी आमच्या पाठीशी उभे आहेत. या जिल्ह्याचे जिल्हा प्रभागाचे सावध असतील. मग या ठिकाणी मालवण शहर असो, मालवण शहराच्या आजूबाजूच्या ग्रामपंचायती असो, ज्या पर्यटन दृष्ट्या महत्त्वाच्या तिकडच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असो, अनेक योजना मालवण शहरात या ठिकाणी आपण ॲक्वेरियम ती योजना चव्हाण साहेबांच्या हातात आपण लक्षात आणून दिलेली आहे. अशा काही महत्त्वाच्या योजना आहेत ज्या एक पर्यटन दृष्ट्या एक वेगळा आयाम त्या ठिकाणी आपल्या शहराला निर्माण करेल अशा पद्धतीची कामं आणि विकास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केलेला आहे. आणि मी चव्हाण साहेबांनी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो की त्या ठिकाणी निष्ठेने आणि जबाबदारीने हा पक्ष वाढवण्याचं काम पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी करेन. माझे सर्व पदाधिकारी करतील, नगरसेवक करतील आणि येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये पण आपण त्या ठिकाणी चांगले निकाल या ठिकाणी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली मालवण शहरात असो किंवा मालवणच्या तालुक्याच्या आजूबाजूच्या भागात त्या ठिकाणी देऊ अशा पद्धतीची ग्वाही या ठिकाणी देतो. आम्हाला या ठिकाणी बोलवून आमचा मान सन्मान केला, आम्हाला या ठिकाणी चांगली वागणूक या ठिकाणी मिळाली त्याबद्दल मी त्या प्रदेश कार्यालयात या ठिकाणी ऋण व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपले सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आज मालवण नगरपालिकेमधील गेले वर्षानुवर्ष माझे असणारे त्या भागातील मैत्रीपूर्ण संबंध आणि या संबंधांमुळे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व, आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचं नेतृत्व आणि कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय असे खासदार आदरणीय नारायण राणेसाहेब, आदरणीय पालकमंत्री नितेश राणेजी आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र आदरणीय प्रभाकर सावंतजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज मालवण नगरपालिकेमधील अंदाज रेणी असेल, यतीन खोत असेल, भाई कासवकर असतील, त्यांचे बंधू मुंबईमधील अशोक कासवकर असतील, ही सर्व मंडळी आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व शाखा प्रमुख आणि सर्व पदाधिकारी ज्या विश्वासाने सिंधुदुर्ग जिल्हा आणि मालवण तालुका या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मी आपण सर्वांना आश्वासित करतो की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि तुम्ही जी विकासाची कामं जी योजली आहे तुमच्या भागातील प्रभागातील नागरिकांसाठी ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू. पूर्ण विश्वासाने ज्या आपण पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही हे विश्वासाने आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. बसून सर बसून सर खुर्चीवर बसा ना सर, माईक लावलेले. मनोज मनोज माईक मध्ये घ्या.
म्हणून सगळे ऑनर सर हे आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय देवेंद्रजी, त्या दोघांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्र त्या ज्या गतीने पुढे जाताना आपल्याला सर्वांना दिसतोय. विकासात्मक कामं असतील किंवा काही धोरणात्मक निर्णय ज्या पद्धतीने ज्या गतीने देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्रात होत आहेत, त्यामुळे जनतेचा प्रचंड विश्वास हा त्यांच्यावरती आहे आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीकडे येणाऱ्या लोकप्रतिनिधी असतील किंवा सर्वजण त्या आशेने पाहत आहेत की त्यांच्या भागातील त्यांच्या मतदारसंघामधील असणारी विकासात्मक कामाला खऱ्या अर्थाने न्याय कोण देऊ शकतो, तर ते भारतीय जनता पार्टी देऊ शकतं. आणि म्हणून बरेच कार्यकर्ते पदाधिकारी ते वर्षानुवर्ष विविध विचारसरणीमध्ये काम करत असतात. त्यांना सुद्धा असं वाटायला लागलं आहे की हो, विश्वासात्मक चेहरा जर महाराष्ट्रासमोर जर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विविध पक्षातील मंडळी प्रवेश करतात. एकंदरीत कोकणाचा सर्वांगीण विकास हा अत्यंत महत्त्वाचा असणारा विकास आहे, करणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये कोकणामधील असणारं जे स्थलांतर आहे तरुणांचं, हे जास्तीत जास्त जे स्थलांतर होतं शहराच्या दिशेने होत आहे, ते थांबलं पाहिजे. यासाठी कोकणामध्ये रोजगारांच्या अनेक निर्मिती होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत जे जे विषय हाताळता येऊ शकतील ते देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात हाताळले जात आहेत. आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टींना न्याय कसा मिळेल त्या विषयाला नक्की आम्ही प्राधान्य देऊ. ते आपल्याला माहिती आहे की मी कालच वेगवेगळ्या चॅनलच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय म्हणजे सर्वांचे नेते देवेंद्रजी यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होणार आहेत. आणि या निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आदरणीय देवेंद्रजी संपूर्ण महाराष्ट्रभर विभागनिहाय प्रवास करणार आहे. आणि ते प्रवास केल्यानंतर तिथे असणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत जाणून घेणं, तिथे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करणं, या सगळ्या गोष्टी त्या काळात होतील. आणि नक्कीच जे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित आहे, महाराष्ट्राच्या जनतेला, सामान्य जनतेला जे अपेक्षित आहे ते धोरणात्मक निर्णय होणं हे जसं आवश्यक आहे तसेही निर्णय हे येणाऱ्या काळात नक्की घेतले जातील असं मला वाटतं. धन्यवाद.